आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एकदम परफेक्ट कुरकुरीत आणि तेलात फुलणारे साबुदाणा बटाटा पापड। हे पापड उपवासासाठी बेस्ट तर आहेतच, परंतु एकदा बनवले की वर्षभर खाऊ शकतो आणि साबुदाण्याच्या खिचडीसोबत तर खूपच छान लागतात। तर चला मग ह्यासाठी आपल्याला काय साहित्य लागते ते आपण बघू। इथे मी 1 किलो बटाटे घेतले, अर्धा किलो साबुदाणा घेतला आणि 1 पाव साबुदाणा पोहे घेतलेले आहे। साबुदाणा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि पोहे हे मिक्सरमधून बारीक असे करून घ्यायचे आहे। तर चला सर्वप्रथम आपण एक जाड बुडाची कढई घेऊ आणि त्याच्यामध्ये मंद आचेवर साबुदाणा हा मस्त भाजून घेऊ। त्यानंतर तो थंड झाला की छान असा बारीक करू। तुम्ही बघू शकता इथे मी असा साबुदाणा बारीक करून घेतलेला आहे आणि रवाळ झालेला आहे। आता साबुदाण्याचं रवाळ पीठ हे आपल्याला पाणी टाकून भिजवून ठेवायचं आहे। ज्याप्रमाणे आपण साबुदाणा भिजवतो अगदी त्याचप्रमाणे पाणी टाकून याला 5 ते 6 तास आपल्याला भिजवायसाठी ठेवायचे। आता इथे तुम्ही बघू शकता की साबुदाणा छान भिजलेला आहे, त्याची पावडर छान अशी भिजलेली आहे। इथे सोबतच मी पावडर देखील करून घेतलेली आहे साबुदाणा पोह्यांची आणि जे बटाटे घेतले आहेत ते उकळून इथे छान बारीक किस्तीने किसून घेणार आहे आणि वरतून साबुदाणा पोह्यांची इथे पावडर टाकणार आहे। त्यामध्ये आपण मसाले काय घालणार आहे हे बघूया। 2 चमचे मिरेपूड टाकली आहे, 2 चमचे हिरव्या मिरच्यांची पेस्ट टाकलेली आहे आणि 4 चमचे हे सेंधव मीठ इथे मी घातलेलं आहे। आता हे सर्व साहित्य छान मिक्स करून परत 1 ते 1.5 तास हे झाकून ठेवायचं। तुम्ही बघू शकता इथे आता आपल्या साबुदाणा बटाटा पापड्यांचं मिश्रण हे तयार झालेलं आहे। तळहाताला थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि मध्यम आकाराचे असे गोळे हे बनवून घ्यायचे आहेत। इथे बघू शकता इथे 15 ते 20 गोळे मी इथे बनवून घेतलेले आहे। आता एक पुरीची मशीन घ्यायची आणि एक प्लास्टिकचा पेपर घ्यायचा। ह्या प्लास्टिकच्या पेपरला आपण थोडंसं अगदी तेल लावून घ्यायचं, त्यावर गोळा ठेवायचा आणि प्रेस करायचं। बघू शकता इथे किती छान असा पतला आपला बटाटा पापड असा पांढरा शुभ्र इथे तयार झालेला आहे। अशा प्रकारे आपण सर्व बटाटा पापड ही इथे तयार करून घेणार आहोत आणि संध्याकाळी केलेले असल्यामुळे मी इथे फॅनखाली छान वाळू घालणार आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी उन्हात छान वाळू घालणार आहे। सतत 4 ते 5 दिवस कडकडीत उन्हात हे वाळू घालायचे आणि तुम्ही बघू शकता आता इथे आपले हे तळण्यासाठी पापड तयार झालेले आहेत। किती छान अगदी तेलात टाकले की छान असे फुलून येतात आणि खायला देखील खूप कुरकुरीत लागतात। हातावर देखील पटकन याचा असा चुरा होतो, म्हणजे आपला पापड अगदी आता परफेक्ट बनलेला आहे। तर अशा प्रकारे तुम्ही ह्या पापडाची रेसिपी करा। तुम्हाला जर यामध्ये तिखट घालायचं असेल तर तुम्ही तिखट देखील घालू शकता मिरचीच्या ऐवजी, परंतु पापडाचा रंग मग लाल येतो, त्यामुळे आपण इथे तिखट घातलेलं नाही आहे। तर आता इथे आपले हे योग्य प्रमाण घेऊन परफेक्ट असे कुरकुरीत बटाटा साबुदाणा पापड तयार झालेले आहेत। रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।